वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक। कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा निलेश चव्हाणवर आरोप। उद्या दुपारी कोर्टात हजर करणार। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत 19 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। वैष्णवीच्या एका मैत्रिणीचाही साक्षीदारांमध्ये समावेश। पवार काका पुतळे एकत्र येण्यावर राष्ट्रवादीतच मतभेद। शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही अशी कोणतीही चर्चा नसल्यानं विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही। खासदार सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाराज नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कसलीही चर्चाही नाही। जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। मिठी नदीमध्ये कंत्राटात 1200-1300 कोटींचा घोटाळा। माझ्याकडे पेनड्राईव्ह बॉम्ब आहे। भाजप नेते प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट। नीट पीजी 2025 परीक्षा एकाच शिफ्टमध्ये होणार। सुप्रीम कोर्टाचे एनबीईला सिंगल शिफ्टमध्येच परीक्षा घेण्याचे निर्देश। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफांची निवड। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफांचे चिरंजीव। बीडच्या आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसतानाही धाडलं होतं 90,000चं वीज बिल। लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच महावितरणला आली जाग। खासगी कंत्राटदार, लाईटमन आणि अभियंत्यावर कारवाईची टांगती तलवार। ओडिशातील भ्रष्टाचाराचं धक्कादायक प्रकरण समोर। अभियंत्याच्या घरावर दक्षता विभागानं टाकली धाड। घराच्या खिडकीतून नोटांचा पाऊस। 2 घरांमध्ये तब्बल 2 कोटींहून अधिकची रक्कम। आणि दहशतवादाविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची वेळ। पाकिस्तान भारतात आणि संपूर्ण जगात शांतता नांदू इच्छित नाही। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची पाकिस्तानवर सडकून टीका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।